या या गुरुजी या. सावकाश. आबा विष्णू भटजी आले. आला का आबा? होय. या विष्णू भटजी, नमस्कार करतो. आयुष्मान भव. या. गुरुजी नमस्कार करतो. शुभम भवतु. बसा. सुखी रहा. देव जाणार तर तुमचे. मोठं जाज्वल्य दैवत होतं. तुमच्या आजीच्या नेहमी स्वप्नात यायचं आणि तिला सावध करायचं. देव आभास देणार ना? हो. तुझ्या आजीची ठकुताई नावाची एक मैत्रीण होती. तुमच्या नरहरीचं दिवसातून एकदा तरी दर्शन घ्यायचंच असा तिचा नियम होता. इथं दोघींचं झालं भांडण. ठकुताईचा नियम चुकला. तिने उपवास सुरू केला. 2 दिवस झाले, पण तुझी आजी पण हट्टाला पेटलेली. शेवटी 3ऱ्या दिवशी रात्री नरहरी ब्राह्मणाच्या रूपाने तिच्या स्वप्नामध्ये गेला आणि म्हणाला, यमुने यमुने, अगं मला उपाशी का ठेवणार आहेस? तशा अपरात्री आजी ठकुताईच्या घरी गेली आणि तिला आपल्या घरी घेऊन आली. दोघे गळ्यात गळा घालून रडल्या. त्या दिवसापासून अखेरपर्यंत जीवाभावानं वागले. अरे आबा, आज देव नेता येणार नाही. आज देव नेता येणार नाही. का? अरे आज दिवस चांगला नाही. उद्या सकाळी देव हलवा, पूजा करा आणि देव पाण्यात ठेवा. पण विष्णू भटजी, मला रजा नाही. पण नाही आणि बिन नाही. अरे तुम्ही कायमचे देव हलवणार. चांगल्या मुहूर्तावर हलवायला नको. आबा, एका दिवसानं काही होणार नाही. विष्णू भटजी, तुम्हीच या उद्या पूजेला. ठीक आहे, रजा वाढवता येईल. विष्णू भटजी, दक्षिणा घ्या. नमस्कार करतो. असू द्या. सीता काकू, तू इथंच राहणार की जाणार? मी आपली राहणार. इथंच चैन पडतं मला. देव गेल्यावर चैन पडणार नाही. तशी ती कुठंच पडणार नाही. घर भकास दिसेल. मग करायचं काय? देवाचं अधिष्ठान असलं की घर शोभतं. अधिष्ठान काय दुसऱ्या घरी होईल.
विष्णू भटजी, आज पण राहा पूजेला. विष्णू भटजी, माझं स्नान झालंय. आज पूजा मी करतो. ठीक आहे. श्री हरी. सावकाश सावकाश या. काकू, एकदा शेवटचा पैसा खर्च करून सत्यनारायण केला होता. 10 रुपये खर्च केले होते. आणि महिनाभर मग अशी अडचण आली. आपली शक्ती अपुरी पडायला लागली. आणि आपल्यावर आपत्ती कोसळायला लागल्या की माणूस काही उपाय करतो. आबांनी सुद्धा एकदा एका मांत्रिकाचा गंडा बांधला होता. काकू, आम्हाला पैशाचा जोर, नरू अवखळ, जगू नास्तिक. माझ्या जोर नाही, अवखळपणा नाही आणि नास्तिकपणाही नाही. मला लहानपणापासूनच असं दाबून ठेवल्यासारखं वाटायचं. मी भित्रा होतो काकू, मी भित्रा होतो. देवाच्या कृपेची मला तेव्हा आजच्या इतकीच गरज होती. परीक्षा पास व्हायला, खेळ नीट खेळता यायला, पतंग उंच जायला. काकू, मी देव नेले तर काय सांगावं.
कदाचित माझं दैव उघडेल. 8 पिढ्या याच देवानं आपल्या घरावर कृपा केली, माझ्यावरही करेल. माझी गरिबी दूर होईल. काकू, माझ्या दारिद्र्यात देवतांचं ओझे सहन होईल का ग मला? देवतांचा प्रभाव कमी होत असतो. ह्या देवतेचा प्रभाव कमी झाला असेल तर नरे, मी गरीब आहे. गरीब नाही असे विचार माझ्या मनात येतात. रागवू नकोस, क्षमा कर. का मी तुला घेऊन जाऊ? अरे, आरतीला बोलव सगळ्यांना. सर्वांगी सुंदर हिरे गणित शोभतुरा चरणी झागया. जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति. जय देव जय देव लंबोदर पीतांबर भंग वंदना. वस्त्र चंद्र श्रीनयना. बासरा माता वक्ता है सना. सीता वावे देवाणी रक्षावे शिव वंदना. जय देव जय जय देव जय देव जय ईश्वर देव कारक
श्रीमन्नृसिंह विभवे गरुडध्वजाय तापत्रयाभिशमनाय भवौषधाय। काय शिवा बरं आहे ना? होय मुलं वगैरे सगळी शहरात असतात म्हणे. होय आबा शिवा आबा ठीक आहे ना समज. येतो येतो. रामू, एक शाळीग्राम देवातला माझ्यासाठी काढ, विसरू नकोस. आबा, एक पर्व संपला. तुमच्या नरहरीलाच मी माझं दैवत केलं होतं. मला नवसाला तो पावला नाही असं कधी झालं नाही. पण आता तो चालला. आता मी काय करू? बाई, बाई नरहरीला सोडू नका. असं कसं होईल लक्ष्मी? बाई, तुम्ही 70च्या, मी 60ला आले. आता देव चाललंय म्हटल्यावर माझा आधारच गेल्यासारखं वाटतंय. माझ्या हातपाय अगदी गळून गेलेत बघा. बाई, आता संकटाच्या वेळी मी कुणाकडे बघू? नाही बाई, खरंच देव हलवू नका. असं कुठे देव हलवतं का? लक्ष्मी काकू, देव पुष्कळदा हल्लेत. प्लेन मध्ये हल्ले, वासुदेव बळवंताच्या बंडाच्या वेळी हल्ले. देव विटाळतील म्हणून सोळं नसून त्यांना डोंगरात लपवून ठेवलं होतं. वासुदेव बळवंताच्या भयानं अख्खं गाव कड्या लावून लपून बसलं होतं. देव हल्ल्यानं काय होतंय? इथे नाही तर दुसरीकडे राहतील ते. चला काकू. काकू, कुटुंबाच्या इतिहासाचं ज्ञान दाखवण्याच्या भरात मी दुष्ट पोरकट बोललो का ग? अतिरेक होतोय. कुटुंबाचा इतिहास गोळा करण्याच्या नादाचा अतिरेक होतोय. देव तूच नेणारेस ना? हो.